आज आपण पाहूयात नवायस लोह या औषधी कल्पाच्या घटकद्रव्याची ट्रिक. तर याचा संदर्भ ग्रंथ आहे चरक चिकित्साचा अध्याय 16वा. तर ट्रिक सोपी आहे, काही नाही. नवायस लोह म्हणजे 9 कंटेंट लक्षात ठेवायचे. त्यामध्ये पहिले येतं त्रिफळा, त्यानंतर येणार त्रिकटू आणि त्यानंतर येणार त्रिमध. तुम्हाला त्रिफळा आणि त्रिकटू माहीत असावा अशी मी अपेक्षा करते, कारण हे सगळ्यात इझी आहे. त्रिफळामध्ये तुम्हाला माहीत आहे हरितकी, बिबितकी, आमलकी. त्यानंतर त्रिकटू, त्रिकटूमध्ये येणार शुंठ, मरीच आणि पिंपळी. आता त्रिमध, त्रिमधकामध्ये काय येणार तर चित्रक, विडंग आणि मुस्ता. हे झाले आपले नवायस लोहाचे 9 कंटेंट. त्याचं प्रत्येकाचं प्रमाण किती येणार तर 1 भाग प्रत्येकाचं. हरितकी, बिबितकी, आमलकी, शुंठी, मरीच, पिपळी, चित्रक, विडंग, मुस्ता हे प्रत्येकी काय काय येणार तर 1 भाग येणार. त्यानंतर आता काय आहे नवायस लोह आहे, तर लोह येते तर लास्टला आपण काय घेणार तर लोह भस्म घेणार. किती घेणार तर हे एवढे जे कंटेंट आहेत त्याचं प्रत्येक 1 भाग म्हणजे किती येणार 9 भाग. मग याचा 9 भाग हे घेणार. हे प्रत्येकी 1 भाग घेणार. कोण घेणार त्रिफळा, त्रिकटू आणि त्रिमध 1 भाग घेणार आणि लोहभस्म 9 भाग घेणार. तर अशी आपली ही नवायस लोहाची ट्रिक बनते. ट्रिक अशी बनते त्रिफळा, त्रिकटू, त्रिमध प्लस लोहभस्म.